2014 मध्ये भाजपने आणि फडणवीसने ज्या पद्धतीनं भीमगर्जना केली आणि मराठा, धनगर, गोवारी या सगळ्या समाजाला आम्ही आरक्षण व्यवस्थेमध्ये आणू आणि गेल्या 10 वर्ष बहुमताच्या सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात राहूनही या समाजाला आरक्षण व्यवस्थेमध्ये भाजपने आणलं नाही आणि त्यांची फसगत केली। स्वाभाविक आहे की समाजामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रातलं सरकार जे आज महायुतीचे सरकार आहे, या सरकारने समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी जो काही प्रकार घडवलेला आहे त्याच्यातला एक वाद पुढे येतो आहे की ओबीसी वर्सेस मराठा, मराठा वर्सेस ओबीसी, धनगर विरोधात आदिवासी, गोवारी विरोधात आदिवासी, असं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्या माध्यमातून याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस प्रत्येक समाजातला पिळला जातो आहे, त्याला त्याच्या त्रासाच्या पुढे जावं लागते आणि म्हणून काँग्रेस पक्षाने आणि विशेष करून राहुल गांधीजींनी आमच्या जो जाहीरनामा लोकसभेत होता त्याच्यामध्ये भूमिका जनगणनेची मांडली आणि 50% जी काही मर्यादा जी माननीय सुप्रीम कोर्टाने लावलेली आहे ती मर्यादा लोकसभेच्या माध्यमातून हटवून या मागासवर्गीय समाजाला न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। काँग्रेस याच्यामध्ये स्पष्ट आहे, भाजप हे आरक्षण विरोधी आहे। परवाच त्यांचं केरळमध्ये आरएसएसची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या प्रेस नोटमध्ये किंवा त्यांचा प्रवक्ता जो होता त्यांनी जे सांगितलं की जनगणना ही पॉलिटिकल नसावी। आता जनगणना ही पॉलिटिकल नसतेच, कारण की जनगणनेच्या माध्यमातून शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक या 3 गोष्टीचं सर्वेक्षण त्या जनगणनेच्या माध्यमातून होते। जे परिवार, जो समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागे असेल त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या जनगणनेचा फायदा होतो आणि त्यासाठी ही जनगणना व्हावी ही अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे, राहुल गांधींची आहे, मल्लिकार्जुन खरगेंची आहे, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी पण आहे। मी आज जी काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला, ओबीसींना वाटतं की मराठा आमच्या तोंडातला घास हिसकतात आणि अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून राजकीय पोळी महायुतीचं आणि विशेष करून भाजप ही शेकायला पाहते आहे असं चित्र आहे। मी याच्या माध्यमातून एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या आशीर्वादाने आल्यानंतर हा जो तोडगा आहे हा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्याला काढेल। मराठा समाजालाही न्याय दिला जाईल आणि ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणामध्ये वाढ करून कशी त्यांनाही मदत केली जाईल या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे आणि आम्ही कमिट आहोत। आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे आमचं हे वचन आहे आणि आम्ही याला पूर्ण करू ही भूमिका आहे, कारण की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रानं विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी सर्व धर्म समभावाची आणि एकात्मतेची भूमिका शिवाजी महाराजांनी अनेकदा मांडलेली आहे आणि तोच महाराष्ट्र त्या पद्धतीने नांदत एवढे वर्ष आला। पण आज या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं आणि आपसात भांडवण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। नानाभाऊ, मगाशी प्रश्न विचारायचा राहिला, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला असताना उद्धव ठाकरे मात्र चेहरा अगोदरच जाहीर करावा ही जी भूमिका म्हणजे शरद पवार साहेबांच्या स्टेटमेंटला तुम्ही अदरवाईज घेताय। पवार साहेबांनी सांगितलं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यातून मुख्यमंत्री आम्ही निवडू अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका मांडलेली आहे। ज्याचे आमदार जास्त असं ते पवार साहेबांनी म्हटलेलं नाही। त्यामुळे मीडियाला माझी नम्र विनंती आहे की आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आणि राहिलं उद्धव साहेबांनी जे भाषण एमव्हीएच्या मीटिंगमध्ये केलं होतं त्याचं आम्ही समाधान केलेलं आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण महाराष्ट्रात काम करतो। काँग्रेसची काय भूमिका असणार सांगितलं तर महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाऊ आणि आमचं सरकार आल्यानंतर त्याच्यातून आम्ही आमचा मुख्यमंत्री निवडू। ज्याच्या संख्या जास्त त्याचाच मुख्यमंत्री आम्ही असं म्हटलंच नाहीये ना, शरद पवार साहेबांनी म्हटलं ना आम्ही म्हटलं। नानाभाऊ, पुण्यातल्या वाढत्या
पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरचा प्रश्न आहे. सातत्याने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोयत्याने हल्ला केल्याच्या घटना ज्या आहेत ते सतत वारंवार पुण्यात घडत आहेत. गृहमंत्रालयाचं अपयश आहे असं वाटतं. पोलिसांच्या पोस्टिंगमध्ये ज्या पद्धतीचा जो माल प्रॅक्टिस चालू आहे, करप्शन चाललेलं आहे, चांगली खुर्ची द्यायसाठी मग सीपी असेल, डीसीपी असेल, पीआय असतील, सिनियर पीआय असेल, जमादार असतील, पोलीस असेल, त्याला जे पोस्टिंग देण्यासाठी जे माल प्रॅक्टिस आणि का भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्यातूनच पुण्यासारख्या शहरामध्ये जे माफिया राज निर्माण झालेला आहे. आज पुण्यामध्ये ड्रग मोठ्या प्रमाणात विकला जातो. आखरी पोलीसवाले की आपल्या घरून पैसे थोडी देणार आहे सरकारला पोस्टिंगमध्ये. इथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं कोणीच कोणाचं ऐकत नाही, म्हणजे डीसीपीचं पीआय ऐकत नाही आता आणि पीआयचं तुमचा तो सीपाई ऐकत नाही आणि कमिशनर तर राहिला दूरच. ही जी काही परिस्थिती आहे ही महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही पाहतोय की पोस्टिंगमध्ये पैसे घेऊन आपल्या या पोलीस विभागामध्ये ज्या पद्धतीनं एक वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचाच परिणाम आहे की आमच्या सब इन्स्पेक्टर रँकच्या माणसावर एका ड्रग माफियानी त्याच्या डोक्यावर कोयता मारण्याचं काम केलेलं आहे. दिवसाढोळ्या इथं गोळ्या टाकून लोकांना मारलं जाते आहे. हे भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे आणि तिथून माफिया सुरू झालेला आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तातडीने यांची हकालपट्टी करावी, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.